ओके सो गाईज, परत तुमचं एक वेलकम आहे आजच्या डे 7 मध्ये. सो आज आपण डे 7 पोहोचलेलो आहे आणि आज आपला टॉपिक आहे हिलिंग ऑन एन्झायटी. ओके, हा टॉपिक महत्वाचा आहे कारण हा इश्यू बऱ्याच लोकांना येतो. 10 मधले 7 लोकांना हा इश्यू येतो, एन्झायटी, अबाउट एन्झायटी. ओके, चला सिंपल सांगतो एन्झायटीचा अर्थ काय असतो. एन्झायटी म्हणजे आपण सतत नेहमी भविष्यामध्ये जगत राहतो. ओनली थिंकिंग अबाउट फ्युचर. उद्या काय होईल, जर हे बिघडलं तर, है ना. आणि एक्झाम्पल समजा, शरीर आज तुमचं इथं प्रेझेंट आहे, पण तुमच्या मनामध्ये भीती चालू आहे किंवा तुमचं मन उद्यामध्ये हरवलेलं आहे. मला सांगा, किती लोकांना असं होतं, रात्री झोप येत नाही किंवा झोपायला गेल्यावर अचानक विचार सुरू होतात, उद्या काय होईल किंवा जर बिघडलं तर, ही गोष्ट अशी झाली तर, जर माझ्याकडून जमलं नाही तर, किंवा लोक काय बोलतील. आणि हे विचार इतके वाढतात ना, की आपण जेव्हा बेडवर असतो आणि आपलं मन हजार ठिकाणी फिरत असतं. बेसिकली हेच एन्झायटी आहे. म्हणजे त्या गोष्टींना अवेलेबल न होता तरी पण आपण फ्युचरमध्ये त्या गोष्टीच्या कल्पना करतो विनाकारण. समजा एक्झाम्पल घेऊया आपण. हा, समजा की तुम्ही ट्रेनमध्ये आहात. सॉरी, तुम्ही ट्रेनचं तिकीट बुक काढलात, तुम्हाला उद्या सकाळी ट्रॅव्हलिंग करायची आहे. ट्रॅव्हलिंग करायच्या उद्या सकाळी, पण तुम्हाला आज रात्री 10 वाजल्यापासूनच तुमच्या मनामध्ये चाललंय की ट्रेन मिस झाली तर, मी उशिरा गेलो तर, मला ट्रेन भेटली नाही तर. असं नाही, स्पेसिफिकली काही गोष्टीबद्दल आपल्याला भावना होतात, मग तेव्हा ऍक्च्युली तीच असते एन्झायटी. समजा उद्या एक एक इंटरव्ह्यू आहे, तुम्हाला उद्या इंटरव्ह्यू द्यायची जॉबसाठी, बट असं चालू आहे की सर मला जॉब भेटेल की नाही, मी वेळेवर जाईन की नाही, माझा नंबर लवकर लागेल की नाही, हा विचार चालू असतो. दॅट इज कॉल्ड एन्झायटी. सिंपल सी गोष्ट आहे. आणि तुम्हाला ही जी एन्झायटी होती ना, याच्यामागे एक कारण आहे. कारण हे आहे की आपण वर्तमानामध्ये राहत नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपलं येणारं उद्याचं भविष्य, त्यावर आपण नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतो, जी गोष्ट आपल्या हातात नाही. आणि कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो आपण बेसिकली. म्हणूनच आपलं मन हे थकून जातं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एन्झायटी म्हणजे विनाकारण केलेली भविष्याची चिंता, कल्पना. आणि रियालिटी म्हणजे आत्ताचा क्षण. बरोबर. तर तुम्हाला रियालिटीमध्ये राहायचं, तुम्हाला प्रेझेंटमध्ये राहायचं आहे. सो फॉर दॅट पर्पज आज आपण यावरती हिलिंग करणार आहोत. तुमचं मन नेहमी कल्पना करतं की तुमचे शरीर खरं समजतं. त्यानंतर एखादी तुम्ही गोष्ट कल्पना केली, मग तेव्हा आपोआप हार्टबीट वाढतात.
श्वास वेगाने होतो, किंवा होऊ शकते घाम येतो, किंवा अस्वस्थपणा येतो. तर आज आपण पूर्ण यावरतीच काम करणार आहोत. सो बेसिकली आपला हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे. ओके. आज आपण काय करणार आहोत, बेसिकली आपण आज भविष्याशी लढणार नाही, किंवा आपण वर्तमानात परत येण्यासाठी आपण जंग खेळणार नाही. वी आर जस्ट कम बॅक इन द फ्युचर, लाईक प्रेझेंट. ओके. आज आपण मनाला सांगणार आहोत की मी सुरक्षित आहे, मी हॅपी आहे, मी प्रेझेंट मध्ये आहे. इट्स ऑल अबाउट दिस. ओके. सो आज आहे हिलिंगचा डे, आपला 7th डे. सो सर्वांनी बी कम्फर्टेबल, आपली जागा घेऊन बसा, बी कम्फर्टेबल पोझिशन्स घ्या. आपण सेशन स्टार्ट करूया. ओके. ज्यांना पॉसिबल आहे त्या लोकांनी कॅमेराज टर्न ऑन करू शकतो, अदरवाइज नो इश्यू. ओके. ठीक आहे. सर्वांनी आपले दोन्ही हात, दोन्ही ओपन हात करून आपण आपल्या मांडीवरती ठेवणार, गुडघ्यावरती ठेवणार. हळूवारप्रमाणे डोळे बंद करा, आणि आता फक्त 2 मिनिटासाठी फक्त फक्त श्वासाला ऑब्झर्व करायचा होता. फक्त श्वासावरती ध्यान. फोकस ऑन ओनली ब्रीदिंग. कॉम्प्रेस करू नका किंवा थांबू नका. नॉर्मल ब्रीथिंग करा. स्लोली नॉर्मल ठेवा. थांबवू नका किंवा श्वास वाढवू नका. फक्त श्वास ऑब्झर्व करा. श्वास आतमध्ये येत आहे, श्वास बाहेर जात आहे. जस्ट ऑब्झर्व, जस्ट ऑब्झर्व. ऑब्झर्व करा. तुम्हाला मी रोज श्वास ऑब्झर्व करण्यासाठी काय सांगतो, कारण रोज रोज आपली श्वास काही प्रमाणामध्ये मोठी होत चालली आहे. अगोदर जे श्वास आपण 2 किंवा 3 सेकंदामध्ये घ्यायचो, आता ते श्वास आपोआप कळत नाही कळत तुम्हाला ते मोठी होते. सर्वांनी आता आज आपण बॉक्स ब्रीदिंग टेक्निक यूज करणार आहोत. बॉक्स ब्रीदिंग टेक्निक. सो बेसिकली या बॉक्स ब्रीदिंग टेक्निक मध्ये आपण 4 ते 5 सेकंद श्वास आतमध्ये घेत राहतो. श्वास आतमध्ये घेतल्यावर परत 4 ते 5 सेकंद आपण श्वास थांबवतो. श्वास थांबल्यावर परत 4 ते 5 सेकंद आपण श्वास बाहेर काढतो. श्वास बाहेर काढल्यानंतर परत 4 ते 5 सेकंद आपण श्वास बाहेरच रोखून ठेवतो.
त्यानंतर परत 4 ते 5 सेकंद आपण श्वास आतमध्ये घेतो. ही पूर्ण अशी एक सायकल चालत राहते. ओके, सिंपल आहे, खूप सिंपल आहे. चला, सर्वांनी प्रयत्न करा जे आपल्याकडे तुम्हाला कम्फर्टेबल आहे. 3 सेकंद, 4 सेकंद, 5 सेकंद, असं नाही की तुम्हाला पाचच केलं पाहिजे. चला, इनहेल करा श्वास आतमध्ये. 5, 4, 3, 2, 1. श्वास होल्ड. 5, 4, 3, 2, 1. श्वास बाहेर. 5, 4, 3, 2, 1. श्वास होल्ड करा बाहेरच. 5, 4, 3, 2, 1. श्वास आतमध्ये हळवाप्रमाणे. श्वास आतमध्ये. 5, 4, 3, 2, 1. श्वास थांबवा. 5, 4, 3, 2, 1. श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. 5, 4, 3, 2, 1. पूर्ण श्वास हळूहळू आतमध्ये. लक्ष ठेवा, मी रिपीट करतोय परत एक वेळेस. 5 सेकंद श्वास आतमध्ये घेताना. 5 सेकंद श्वास होल्ड ठेवताना. 5 सेकंद श्वास बाहेर काढताना. 5 सेकंद श्वास बाहेर थांबताना, म्हणजेच श्वास आतमध्ये न जाता बाहेर थांबतात. चला, आपण परत एकच प्रयत्न करूया, ज्यांना जमलं नाही त्यांच्यासाठी. आता आपण श्वास आतमध्ये घेणार आहोत. 5 सेकंदामध्ये घेणार. 5, 4, 3, 2, 1. श्वास आतमध्ये आली. आता श्वास थांबवूया. 5, 4, 3, 2, 1. आता श्वास सोडूया हळूप्रमाणे. 5, 4, 3, 2, 1. श्वास पूर्ण बाहेर. त्यानंतर आता बाहेरच थांबूया. 5, 4, 3, 2, 1. परत एक वेळेस श्वास आतमध्ये. 5, 4, 3, 2, 1. श्वास होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. श्वास बाहेर. 5, 4, 3, 2, 1. श्वास इनहेल. 5, 4, 3, 2, 1. श्वास होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. श्वास बाहेर. 5, 4, 3, 2, 1.
रिलॅक्स. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप छान, खूप छान. पूर्ण श्वास पोटापर्यंत गेला पाहिजे. होल्ड करा. श्वास होल्ड करा. होल्ड करा. खूप छान, खूप छान, खूप छान. एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. खूप मोठा श्वास पोटापर्यंत. श्वास होल्ड करा. श्वास होल्ड करा. 5, 4, 3, 2, 1. पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. परत एक वेळेस खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. पोटापर्यंत. पोटापर्यंत. तुम्हाला जाणीव झाली पाहिजे, हलकस पोट फुगलं पाहिजे. एका झटक्यामध्ये पूर्ण श्वास बाहेर. बाहेर. चला परत एक वेळेस खूप मोठा श्वास पोटापर्यंत. टेक अ डीप ब्रीथ. टेक अ डीप ब्रीथ. श्वास आतमध्ये. खूप मोठा श्वास. टेक अ डीप ब्रीथ. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड करा. श्वासाला थांबवा. श्वासाला थांबवा. आणि पूर्ण श्वास एका झटक्यामध्ये बाहेर. 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 पूर्ण बॉडी हलकी पडलेली आहे. शांत वाटत आहे. खूप छान, खूप छान, खूप छान. फक्त माझ्या बोलण्यावरती लक्ष आहे. तुमच्या श्वासावरती ध्यान आहे. सर्वांनी आता आपला उजवा हात आपल्या हृदयावरती ठेवणार. आपण आता हो पुन्हा पुन्हा प्रेयर करणार आहोत. जी एक खूप महत्वाची हवाईयन हिलिंग टेक्निक आहे, ज्यामध्ये आपण सहज 4 वाक्यांचा उपयोग करतो आणि स्वतःच्या आतमध्ये दडलेल्या ब्लॉकेजेस बाहेर काढतो. ठीक आहे. ओके. सो सर्वांनी
माझ्या बोलण्यावरती, शब्दावरती ध्यान द्या आणि जे वाक्य मी बोलत आहे त्याला फील करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. ध्यान भटकेल, काही अडचण नाही. धावपळ करू नका. त्रास होईल किंवा हेवीनेस फील होईल किंवा मन हलकं होईल. जे काही आहे त्या तसंच फ्लो मध्ये येऊ द्या. थांबवायचं नाही किंवा रोखायचं नाही. ठीक आहे. सर्वांनी माझ्यासोबत तयार रिपीट करा. मी आतापर्यंत माझ्या भविष्याचा विचार करून स्वतःला त्रास करून घेतला. त्याबद्दल आज मी मनापासून माफी मागतो. मी वर्तमान में जगण्यापेक्षा भविष्याच्या चिंतेमध्ये स्वतःला गोंधळून टाकलं, त्याबद्दल मी आज माफी मागतो. प्रत्येक शब्द फील करा, प्रत्येक शब्द वाक्य पूर्ण फील करा. कारण हे प्रत्येक शब्द कुठे ना कुठे आपण स्वतःशी रिलेट करतोच. आय एम सॉरी की मी आज माझ्या नकारात्मक एन्झायटीवाल्या विचारामुळे स्वतःला थांबवलं होतं. नवीन ऍक्शन घेतले होते, पण आज मी स्वतःची माफी मागतो. आता आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल ठेवायची. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव मी. थँक यू. आय लव्ह यू. माझ्या मनामध्ये चालू असलेला गोंधळ, अतिविचार, भविष्याची चिंता, आज या सर्व गोष्टी मी इथेच थांबून स्वतःला पुढे घेऊन जात आहे. कल्पना करा जणू की तुमच्या पाठीवरती एक हेवी बॅग होती, जड बॅग होती. ती बॅग तुम्ही आज इथेच काढून ठेवली आहात आणि तुम्ही तुमच्या नवीन आयुष्याची सुरुवात करत आहात. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव मी.
थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आपण ज्या प्रकारे एका छोट्या लहान बाळाशी बोलतो, त्या प्रकारे आपण आज स्वतःशी प्रेमाशी प्रेमाशी बोलूया. स्वतःशी प्रेमाने बोलूया. आपण आपले मित्र, परिवार, मित्र-मैत्रिणी सर्वांना प्रेमासोबत प्रेमाने बोलतो, पण कधी स्वतःला प्रेमानं बोलण्याचा प्रयत्न नाही केला. त्या कारणामुळे तुम्ही आज स्वतःला प्रेम दाखवा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. खूप छान, खूप छान, खूप छान. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. शब्द, वाक्य पूर्ण फील करण्याचा प्रयत्न करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. तुमचा आतमध्ये दडलेला जो अतिविचार होता, फ्युचर बद्दल एन्झायटी होती, ती आपोआप दूर झालेली आहे आता. तुम्ही प्रेझेंटमध्ये आहात. हृदयावरती हात ठेवून मनामध्ये या युनिव्हर्सला, या ब्रह्मांडाला थँक्यू बोलूया. थँक्यू सो मच माझ्याकडे राहण्यासाठी घर आहे त्याबद्दल. थँक्यू सो मच माझ्याकडे ग्रोथ करण्यासाठी, स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी किंवा सेल्फ डिपेंड होण्यासाठी हा चांगला प्लॅटफॉर्म आहे, त्याबद्दल मनापासून आभार. जर तुमच्याकडे कोणती गाडी असेल तर तुमच्याकडे फिरण्यासाठी गाडी आहे त्याबद्दल आभार. खाण्यासाठी तुमच्याकडे 3 वेळेचा अन्न आहे त्याबद्दल आभार. तुमची जर्नी कठीण होती पण तुम्ही आतापर्यंत इथे आला आहात, ही खूप छान गोष्ट आहे. कल्पना करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू.
अगदी शांत. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. आय लव्ह यू. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू. अँड आय लव्ह यू. खूप छान, खूप छान, खूप छान. हलकं होत आहे. ध्यान भटकत आहे, काही अडचण नाही. परत ध्यानला केंद्रित करा. खूप छान, खूप छान, खूप छान. सहज माझ्यासोबत रिपीट करा. मी सुरक्षित आहे. मी सुरक्षित आहे. मी या क्षणात जगत आहे. मी प्रेझेंट मोमेंट मध्ये जगत आहे. चेहऱ्यावरती हलकी स्माइल ठेवून बोला. मी या क्षणात जगत आहे. मी माझे विचार आणि माझं मन यावर ताबा ठेवते किंवा ताबा ठेवतो. हे मन, माझं मन माझ्या अधीन आहे. माझं मन माझ्या अधीन आहे. मी प्रत्येक श्वासासोबत शांत होत आहे. मी प्रत्येक श्वासासोबत शांत होत आहे. मी प्रत्येक श्वासासोबत शांत होत आहे. मी आज भविष्याची भीती सोडत आहे. मी आज भविष्याची भीती सोडत आहे. माझं मन शांत आहे, स्थिर आहे आणि सुरक्षित आहे. माझं मन शांत, स्थिर आणि सुरक्षित आहे. माझं मन शांत, स्थिर आणि सुरक्षित आहे. मी स्वतःवर आणि जीवनावर विश्वास ठेवतो. मी स्वतःवरती विश्वास ठेवतो. आणि माझा आजचा दिवस वन ऑफ द बेस्ट दिवस जाणार आहे. चेहऱ्यावरची हलकी स्माइल. माझा दिवस आजचा वन ऑफ द बेस्ट दिवस जाणार आहे. आय लव्ह माय सेल्फ. आपल्या मनातल्या मनात ओढून ओढून सांगा स्वतःला, आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. आय कॅन डू एनिथिंग. आय कॅन डू एनिथिंग. आय कॅन डू एनिथिंग. मी बेस्ट आहे. मी इनहफ आहे. हे पूर्ण युनिवर्स, हे ब्रह्मांड माझ्यासाठी काम करत आहे.
मी हॅपी आहे. फील करा शब्द. मनातल्या मनात जोरात म्हणा, मी हॅपी आहे. आय कॅन डू एनिथिंग. आय एम द बेस्ट. आय एम द बेस्ट. खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान. आपण आपला हात खाली ठेवू शकतो आता. आजपासून आपण एक सवय लावू. जेव्हा जेव्हा मन भविष्याची भीती दाखवेल, तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारा. हा विचार सत्य आहे का, की फक्त एक माझी कल्पना आहे? ज्या प्रकारे आपण काल स्वतःला 3 प्रश्न विचारण्यासाठी घेतले होते, त्याच प्रकारे आपण या प्रश्नाला आपण उत्तर शोधू शकतो. हा प्रश्न तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल घडवू शकतो. येस, इट हॅज पोटेन्शियल. ठीक आहे. चला, सर्वांनी आपले दोन्ही हात जोडून घ्या. एकमेकाशी घर्षण रब करा. 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, जोपर्यंत तुमचा हात थोडस हीट होत नाही, तुमची एनर्जी बाहेर येत नाही तोपर्यंत. आणि सर्वांनी आपला हात आपल्या चेहऱ्यावरती ठेवा. ती एनर्जी फील करा. पूर्ण गरम हवा, गरम चेहऱ्यावरती. आणि चेहऱ्यावरती एक हलकीशी स्माइल ठेवून आता डोळे उघडा. वेलकम बॅक अगेन. वेलकम बॅक अगेन गाईज. अरे, वेलकम बॅक. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. तर आजपासून आपण ओव्हर थिंकिंग मध्ये गुंतणार नाही. आपण एन्झायटी मध्ये गुंतणार नाही. जे आहे ते आपण आजपासून प्रेझेंट मध्ये जगण्याचा प्रयत्न करूया. जस्ट सेकंड गाईज. जर तुम्ही सतत भविष्यामध्ये राहिलात तर मग तुम्हाला तुमचा माइंड जगू देणार नाही व्यवस्थित. सतत चिंता, काय होईल, कसं होईल, ही भावना चालू असेल. ठीक आहे. चला, खूप छान. हाऊ वॉज द एक्सपिरियन्स? टाईप करा एक वेळेस. आज खूप लोक आयुष्य झालेत. आज रिप्लाय नाही आला बऱ्याच लोकांचा. ठीक आहे.